आणि खरोखर आपण जर बघितलं तर आता तर 2029 साली आपल्याला माहिती आहे मोदीजींनी देशाच्या संसदेमध्ये आणि विधानसभेमध्येही आमच्या भगिनींना भागीदारी दिलेली आहे। त्यामुळे आशिषजी, रवीजी, आता आपण कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी या थांबणार नाहीत। अर्थात आपण रोखण्याचा प्रयत्नही करणार नाही, पण आता आमच्या नारी शक्तीला या देशात कोणी थांबवू शकत नाही आणि जर नारी शक्ती थांबली नाही तर या देशालाही कोणी थांबवू शकत नाही। आता हा देश विकसित भारताकडे ही जी वाटचाल आहे, कारण मी नेहमी सांगतो आणि मोदीजी नेहमी सांगतात की जगाच्या पाठीवर ज्या देशांनी विकास केला त्या देशांच्या विकासाची वाट जर आपण बघितली, मग अमेरिका असेल, युरोप असेल, जपान असेल, कोरिया असेल, चीन असेल, अशी जी सगळी विकासाची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते, या प्रत्येक देशाला हे लक्षात आलं की त्यांच्या लोकसंख्येतला 50% जो हिस्सा आहे, ज्या आमच्या महिला आहेत, यांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करून देशाच्या मुख्यधारेमध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये आणलं तर आपल्या विकासाची गती दुपटीने वाढेल। आणि जेव्हा त्यांनी ते केलं त्यावेळी ते विकसित अर्थव्यवस्थेकडे गेले आणि ते देश खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकसित झाले। आता तीच वाटचाल भारताची सुरू झालेली आहे आणि पुढच्या 20 वर्षांमध्ये भारत जगातली पहिली किंवा दुसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनणार आणि त्या संपूर्ण वाटचालीमध्ये तुमची सर्वांची भागीदारी ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील आपला प्रयत्न हाच आहे। आज लाडक्या बहिणीसारखी योजना आपण सुरू केली। आमच्या महिला किती कल्पक असतात। 1500 रुपये आपण लाडक्या बहिणीचे दिले तर नागपूरमध्ये काही महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी स्मॉल फायनान्स सोसायटी त्याच्यातनं काढली। या 1500 रुपयाची बचत केली आणि त्यातनं स्मॉल फायनान्स सोसायटी काढली आणि त्यातनं आपल्याच सभासद महिलांना कर्ज देणं सुरू केलं आणि त्यातनं त्यांना आपल्या पायावर उभं करणं सुरू केलं। आता तेच मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात आपण तयार करतो आहोत आणि केवळ 1500 रुपयापुरतं भगिनींना ठेवायचं नाहीये, तर त्यातनं भगिनींना आपल्या पायावर उभं करण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आणि मला आनंद आहे की मोदीजींनी ज्यावेळी लखपती दीदीचा कार्यक्रम हा अनाउन्स केला, अनेकांना प्रश्न पडला लखपती दीदी म्हणजे नेमकं काय। आणि मग एकदा लाख रुपये किंवा तशा प्रकारची तिची सांपत्तिक स्थिती झाली म्हणजे तिला लखपती दीदी म्हणायचं का। मोदीजींनी सांगितलं नाही, जी महिला स्वतःच्या भरोशावर स्वतःच्या पायावर उभं राहून दरवर्षी वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवेल तिला लखपती दीदी म्हणता येईल। आणि त्याकरता वेगवेगळ्या योजना मोदीजींनी सुरू केल्या आणि आज मला सांगताना आनंद वाटतो लखपती दीदीच्या कार्यक्रमात देशात पहिल्या नंबरवर आपला महाराष्ट्र आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।